नमस्कार. जीएमसी मुंबईचे ज्यांनी फॉर्म भरले होते आणि आतापर्यंत जे प्रिपरेशन करत होते, त्यांच्याकरता एक आनंदाची बातमी. एक्झाम परीक्षेची दिनांक आलेले आहे. काय आहे? कशाप्रकारे आहे? एक्झाम कोण घेणार आहे? आतापर्यंत किती फॉर्म आले? कशाप्रकारे आपल्याला पुढे जायचंय ते सर्व बघूया. बघा, जीएमसी मुंबईची ही वेबसाईट आहे ओरिजिनल. ही वाली वाटलं तर तुम्ही सर्च करू शकतात. हे असं लिहून घ्या Googleवर आणि जी पहिली वेबसाईट येईल त्याच्यावर क्लिक करा. ओपन केल्यानंतर बघा ऑफिशियली त्यांनी 3 तारखेला हे म्हणजे आजच हे गट ड ची संवर्ग पदभरती 2025 बद्दल अपडेट दिलेली आहे. हे वाला पेज जे तुम्हाला दाखवतोय मी हे ओरिजिनल फॉर्म भरतानाच पेज आहे. त्यावेळेस त्यांनी जाहिरात दिली होती सरळ सेवेने भरण्याची गट ड ची. ठीक आहे. त्यानुसार त्यांनी 18 ऑगस्ट पासून 6 सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची ही कालावधी उपलब्ध करून दिली होती. ठीक आहे. त्यानुसार वेगवेगळे फॉर्म्स आपण भरले गेले. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे असे टोटल एकूण 210 पदे होती. हे वेगवेगळे 7 असे कॉलेजेस आहे. या कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या प्रमाणे 210 एकूण पद आहे. ठीक आहे. इथं बघत असाल तुम्ही 99 सर्वात जास्त सेंट जॉर्जेस रुग्णालय मध्ये पद आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर 45 हे पोदार रुग्णालय मुंबई. ठीक आहे. अशा प्रकारे सर्व काही मुंबईचीच आहे. आता यामध्ये त्यावेळेस जेव्हा जाहिरात आली तेव्हा वेगवेगळ्या पदानुसार रिक्त पदांची संख्या दिलेली होती. ठीक आहे. ही अशी आहे. ही टोटल 151 आणि त्यानंतर वेगवेगळ्या हॉस्पिटलनुसार त्यांनी पदं दिली तर ही 151 आणि ही 45 आणि 15 असे टोटल मिळून 210. ठीक आहे. वेगवेगळे बॅचेस तर तुम्हाला भेटणार आपल्या ऍपवर. ऍपचं नाव आहे स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन. ते तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन सर्च करू शकता. अँड्रॉइड मोबाईल असो किंवा आयओएस असो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे दोन्ही प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बॅच भेटेल. बॅच ही 1 इयर व्हॅलिडिटी असणार. तुम्ही घेतलेल्या परचेस दिनांकापासून अनलिमिटेड टाइम वॉच टाइम असेल. लाईव्ह सेशन अटेंड करा. जर लाईव्ह नाही बघू शकले तर रेकॉर्डेड तुम्ही बघू शकता. कारण की खूप जण हाऊसवाईफ आहे, जॉब वगैरे असतात वगैरे वगैरे. त्यामुळे तुम्ही नॉर्मली करू शकतात. सध्या तुम्ही अंकगणित बुद्धिमत्ताची लाईव्ह बॅच जॉईन करू शकतात आणि यानंतर एनटीपीसीचे फॉर्म अजूनही भरणे चालू आहे. ज्यांनी अजूनही भरले नाही ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट दोन्ही म्हणजे 12वी आणि ग्रॅज्युएशन पदवी या दोन्ही बेसिसवर वेगवेगळे फॉर्म आहेत. ठीक आहे. हे 499 नाहीये कारण की दिवाळीची प्राइस होती. ठीक आहे. आता ते नाहीये. तर ते एकदा तुम्ही चेक करून घ्या. तसं मी या प्रत्येक बॅचवर 20% ऑलरेडी डिस्काउंट कुपन कोड लावलेला आहे. ठीक आहे. तर आपली जेव्हा जाहिरात आली होती त्यानुसार त्यांनी क्लिअर कट सांगितलं होतं की मराठी 1, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीमध्ये अंकगणित पण येतं. नुसतं बुद्धिमत्ता येत नाही. तर सगळ्याचे 25-25 प्रश्न म्हणजे 100 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्काला म्हणजे 200 गुण आणि 2 तास म्हणजे सफिशियंट टाइम आहे. ठीक आहे. 100 प्रश्नाकरता 2 तास सफिशियंट टाइम आहे. हा कॉम्प्युटराइज ऑनलाईन टेस्ट असणार आहे आणि याला निगेटिव्ह मार्किंग म्हणजे आहे बघा 2 गुण आहे आणि चुकीच्या उत्तराकरता 1 गुण वजा करण्यात येईल असं जाहिरातीमध्ये ऑलरेडी जेव्हा ओरिजिनल आले होते तेव्हा मेन्शन केलं गेलेलं होतं. आता तेव्हा हे पण मेन्शन केलं गेलेलं होतं की ही ऑनलाईन पद्धत असल्यामुळे टीसीएस ही एक्झाम कंडक्ट करत आहे आणि त्यावेळेस सांगितलं होतं की नॉर्मलायझेशन करणार. पण आता असं काही नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता नाहीये. कारण की त्यावेळेस जेव्हा जाहिरात आली तेव्हा वेगवेगळ्या स्लॉट्स मध्ये ही एक्झाम कंडक्ट करण्याच्या बेताने तुम्हाला ही जाहिरात प्रस्तुत करण्यात आली होती. परंतु आजच्या या अपडेट नुसार यांनी एकाच सत्रात म्हणजे एकाच वेळेस 9 ते 11 मध्ये सर्व पेपर घेणार आहे. त्यामुळे एकाच पेपरमध्ये काय नॉर्मलायझेशन करतील आहे की नाही. तर ही ओरिजिनल आजची अपडेट आहे. ही थोडी मी मोठी करून दाखवतो बघा. एक नंबर आया, मग अॅनिमल केअरटेकर वगैरे वगैरे असे 16 पर्यंत पुढचे पण आहे. तर हे पोस्ट वाईज एवढे त्यांना फॉर्म्स रिसीव्ह झालेले बघा. सरळ सेवेने भरण्यासाठी प्राप्त झालेले पदनीय आहे अर्जांची संख्या दिलेली आहे. तर तुम्ही असं एक ठोकताळा लावू शकता की बाबा याला 114 फॉर्म आलेले आणि यांच्या पोस्ट आहे फक्त 3 तर याचा कट ऑफ जास्त जाईल असा एक ठोकताळा आहे. पण नुसत्या अशा ठोकताळ्यावर आधारित तुम्ही पासच होणार याची गॅरंटी नाहीये. कारण की यानंतरही खूप काही गोष्टी असतात. हा एक्झाम तर एकच होणार. यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, लिस्ट असते. पहिल्यांदा एक टीसीएस असल्यामुळे तुम्हाला
रिस्पॉन्स शीट देते, मग त्याच्यात आपण काहीतरी ऑब्जेक्शन घेऊ शकतो, मग फायनल आन्सर की देते, मग वेटिंग लिस्ट वगैरे वगैरे असं काही खूप काही गोष्टी असतात. त्यानंतर हे पुढचं 16 पासून असं पुढं 39, तर टोटल 39 पद आहे. असे टोटल 210 पदाकरता 9,791 अर्ज आलेले आहेत 210 पदाकरता. म्हणजे मोठी मध्ये बघितलं तर 46.7 होतं, पण मी 47 पकडून घेतो, तर एका पदाकरता 47 अर्ज आलेले आहेत. म्हणजे विचार करा 50चा जरी राऊंड ऑफ बघितला तर तुम्ही 50 असं ग्राह्य धरा की 50 अर्ज आलेले आहेत एका पोस्टसाठी. ठीक आहे, मी हे राऊंड ऑफ तुम्हाला सांगितलं. आता इथं त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलंय बघा, ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्जासाठी अर्ज भरले आहे त्या उमेदवारांची एकच परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत प्राप्त झालेले गुण हे इतर पदासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे एकाच याच्यात सपोज तुम्ही एक पेपर दिला, जसं हा 9 ते 11 आणि 15 तारखेला तुमची एक्झाम होणार आहे, 15 नोव्हेंबर. आज 3 नोव्हेंबर आहे, तर इथून 15 नोव्हेंबर याच्याकरता आपण युट्यूबवर सिरीज तर घेणार आहे, कारण की बघा मध्यंतरी 5 ते 6 दिवस मी पण बिझी होतो. बिझी इन द सेन्स दिवाळीनंतर मी पण फॅमिली सोबत आउट ऑफ महाराष्ट्र गेलो होतो, त्यामुळं तिथून कनेक्टिव्हिटी आणि खूप काही गोष्टी मला अपडेट करता येत नव्हत्या. परंतु मी आता थोडा फ्री झालोय, आता युट्यूब सेशन पण चालू करणार आहे. त्यामुळं तुम्ही युट्यूब सिरीज आवर्जून बघा. संध्याकाळचा आपला सेम टायमिंग असतो 9:15चा, 9:15 PM. ठीक आहे, तर आजपासून नाही, मी हे 5 तारखेपासून चालू करणार आहे. 5 आता काय चालू आहे नोव्हेंबर. ठीक आहे, तर 5 ते 14 पर्यंत म्हणजे 9 ते 10 दिवस आपण कंटिन्युअस सेशन घेणार, कारण की मुंबई आहे, यासोबत सोलापूर पण आहे, सांगली मिरज पण आहे, असे खूप काही गोष्टी आहेत. एक त्यानंतर दुसरं अजून एक महत्वाचं अपंग उमेदवाराकरता त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना आवश्यक असलेले लेखनिक स्क्राईब आपल्या सोबत घेऊन, म्हणजे त्यांच्या सोबत जो त्यांचा रायटर वगैरे असेल ते परीक्षा केंद्रावर घेऊन यायचं प्रमाणपत्रासह. म्हणजे तुमचं जे काही डॉक्युमेंट, तुमचं अपंगाचं सर्टिफिकेट वगैरे आहे ते, जेणेकरून आपणास लेखनिक किंवा स्क्राईब देण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल. तर थोडस 2 तासा पहिलेच जातो, सकाळी 7 वाजताच जा, कारण की थोडस टायमिंग लागू शकतो. तर असं 15 तारखेला तुमचं पेपर होणार आहे. एकच पेपर असल्यामुळे इथं नॉर्मलायझेशनची शक्यता नाहीये, त्यामुळं एकदाच अभ्यास करायचा आहे, जो करायचा आहे तो करायचा आहे. आणि टीसीएस एक्झाम घेत असल्यामुळे जरी यांनी जाहिरातीत दिलं की 25-25-25 चे स्लॉट असणार आहे, तसं टीसीएसने नवीन माध्यमाप्रमाणे जसं इतर संभाजीनगर असो किंवा नांदेड असो किंवा वेगवेगळे एक्झाम आता जी जीएमसी कंडक्ट केल्या, त्याच्यामध्ये त्यांनी 4 ते 5 स्लॉट तयार केलेले आहे की प्रत्येक मराठीचे 5-6 क्वेश्चन, इंग्लिशचे 5-6 क्वेश्चन, जीके जीएसचे 5-6 क्वेश्चन, मॅथ्स रिझनिंगचे 5-6 क्वेश्चन, असे ग्रुप ABCDE असे 20-20 चे 5 आहेत. तर अशाच प्रकारे तुमची एक्झाम असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तशाच प्रकारे अभ्यास करा. तसे त्या प्रकारे आपण वेगवेगळे व्हिडिओ सेशन युट्यूबवर ऑलरेडी आधी घेतलेले आहे. ठीक आहे, तर आता बिलकुल टेन्शन घेऊ नका. आता प्रत्येक गोष्टीकडून म्हणजे गोष्टीचं माझ्याकडून अपडेट येईल, कारण की मी सुद्धा आता फ्री झालेलो आहे. एक दुसरी गोष्ट, यांच्यासोबत जे राज्यसेवा करता प्रिपरेशन करत आहात त्यांच्याकरता सुद्धा 9 तारखेला जी एक्झाम आहे तर त्याचे सुद्धा हॉल तिकीट आलेले आहे. 2025च्या राज्यसेवेबद्दल बोलतोय, जे डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे फर्स्ट टाइम, तर त्याचे सुद्धा हॉल तिकीट आलेले आहे. अजून जर काही वाटलं तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा प्रश्न, मी तिथे तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देण्यास बाध्य असेल. ओके, चलो बाय, टेक केअर, लव.